आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टींचा? काय वाटेल तिला? हे सगळं काय चाललंय आणि का चाललंय? देव सतत असे एका मागोमाग आघात करतोय माझ्या बिट्टीच्या आयुष्यावर. मला खूप काळजी वाटते हो तिची. काय बिट्टू, मज्जा आली ना आज? हो, रोहित काकाच्या खांद्यावर बसून गणपती पाहायला मिळाले ना, मग खूप मज्जा आली. पुढच्या वर्षी आपण याहून जास्त गणपती पाहूया बरं का? हो. आणि मी रोहित काकाला सांगते की तू आणखी उंच हो पुढच्या वर्षी, म्हणजे आणखी उंचावरून गणपती पाहता येतील तुला. बाकीची खेळणी कुठे ठेवली ग? गाडीत. बर, घरी गेल्याबरोबर आई बाबांना दाखवायची बरं का ती. हो, दाखवणार आहे ना. अहो, जन्मापासून हाल सोसते ती पोर. ती जन्मालाच आली नसती तर हे टळलं असतं का हो सगळं? गौरीजी काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय म्हणू रुद्र सर. तिला हे सगळं कळलं तर काय वाटेल तिला? इतके दिवस आपल्याला आई बाबाच नाहीयेत असं मानत होती ती, आणि आज अचानक या घरात तिच्या समोर वावरणारा माणूस, जो आपल्याशी कधी प्रेमाचे दोन शब्दही नाही बोलला, असा माणूस आपला बाबा हे कळल्यावर काय वाटेल तिला? आणि त्यानेच आपल्याला लहानपणी मारण्याचा प्रयत्न केला होता हे कळलं तर काय अवस्था होईल तिची? आपला जन्म आपल्या आई बाबांच्या संसारातून नाही तर अशा प्रकारे झाला हे कळलं तर काय अवस्था होईल तिची? रुद्र सर, इतक्या छोट्याशा जीवाच्या बाबतीत देव इतका निष्ठुर का झाला असेल? रुद्र सर, तिला तिचे आई बाबाच माहित नव्हते, हेच बरं होतं ना. गौरीजी, आता मी तरी काय बोलणार? सगळी चूक माझी आहे गौरी.